आई जिजाऊच्या पोटी राजा शिवबा जन्माला आला. घडविले स्वराज्य ज्याने सुखविली प्रजा. परश्री माते समान असा आमचा छत्रपती शिवाजी राजा. माती तुळापूरची पावन झाली तुझ्या रक्ताने. ते साखळदंड धन्य झाले तुझ्या स्पर्शाने. पाहुणे शौर्य तुझं पुढं मृत्यू नतमस्तक झाला. या स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावन झालेला हा मुळशी तालुका. आणि या मुळशी तालुक्यातील स्पार्टन गुरुकुल भरे अर्थात तालुका क्रीडा संकुल या मैदानावरती रंगलेला क्रिकेटचा महारण संग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. कालचा पहिला दिवस आणि आज या दुसऱ्या दिवसाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ करंडक कुळे पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि दुसऱ्या दिवसामध्ये उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं, क्रिकेट प्रेक्षकांचं आणि क्रिकेट रसिकांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ कुळे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया मैदानामध्ये. एक दर्जेदार दर्जाचं आयोजन नक्कीच आपल्याला काल पाहायला मिळालं आणि त्याच मोठ्या आयोजनामध्ये आजचा दिवस देखील संपन्न होताना पाहायला मिळेल. समस्त ग्रामस्थ कुळे आणि आयोजकांनी घेतलेले प्रचंड कष्ट, अफाट परिश्रम आणि अथक प्रयत्नातून उभा राहिलेला हा क्रिकेटचा देखणा सोहळा आज हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचला, पहिल्या सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील कोळवण क्रिकेट क्लब कोळवण आणि त्यांच्या विरोधामध्ये एपी स्पोर्ट म्हाळुंगे या दोन तगड्या ताकदवान संघांदरम्यान ही लढत आहे. आणि या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळालेत. जांभेच्या मैदानावरती उपविजेतेचा मान पटकावणारा कोळवणचा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक घेऊन संघाचा स्ट्रायकर गोलंदाज किरण शिंदे, तर एपी स्पोर्ट म्हाळुंगे संघ घेऊन ऑन स्ट्रायकिंग एंडला अभिषेक. पहिलाच बॉल फोर्स केलाय बॉलला कव्हरच्या दिशेने आणि पहिलाच बॉल भैरवनाथ करंडकाचा थरार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धाबा चौकार. कालच्या दिवसाची सुरुवात देखील याच प्रकारे झाली. अगदी स्पर्धेचा शुभारंभ पहिल्याच बॉलवरती चौकार फलंदाजांनी खेळून केला आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला तेच पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल फोर्स केला, 30 यार्ड सर्कल बीट केलं आणि फलंदाजाला देखील माहिती इकडे जर 30 यार्ड सर्कल बीट केलं, पॉवर प्लेचं षटक आहे. आउटफील्ड फार वेगवान आहे या मैदानाची आणि त्या तिकडे चौकारा बाहेरच चेंडू जाऊन थांबेल, तेच पहिल्या बॉलवरती पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल सोडून दिलाय उजव्या एसटीच्या बाहेरचा, फार दूरवरती आहे. पंचांनी सांगितलंय तिकडे हाफ चेंडू फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे, व्हाईट बॉल. दर्जेदार आयोजन. काल देखील आपण या आयोजनाची चर्चा केलेली आहे. आणि मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या शिरोपेचा मानाचा तुरा होणारी ही स्पर्धा आहे. यावेळेचा बॉल, वाह काय फटका आहे. बॉटम हँडचा वापर केलाय, पुन्हा एकदा पाठवला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे चौकार. दुसऱ्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात देखील इकडे झंझावाताने होते. अभिषेक लोखंडे आज सकाळच्या सत्रामध्ये मात्र तो प्रेक्षकांची मने वेधून घेणारी काम करतोय. तंत्रशुद्ध फटके आहे आणि आज त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून तो नक्कीच मंत्रमुग्ध करण्याचं काम देखील करतोय. 9 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल बॅटच्या समोर दिलाय, समोरच्या दिशेला उडवलाय बॉल. लहू गायतळकर बर्थडे बॉय येतोय चेंडूच्या खाली. सोनार की एक लोहार की 2 चौकार आले, मात्र त्याचं प्रत्युत्तर दिलंय विकेटनं. पहिला धक्का अभिषेक लोखंडे बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू डीजे. दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बाउंड्री रोप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांसाठी आकर्षक प्रेक्षक गॅलरीज, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर खेळाडूंसाठी देखील आकर्षक खेळाडू कक्ष आहे. प्रत्येक दिवशी आयोजकांच्या वतीनं प्रत्येक खेळाडूसाठी प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था देखील केलेली आहे. जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा cricklive.in माध्यमातून संपूर्ण जगामध्ये लाईव्ह प्रक्षेपित केली जाते 3 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं. अमित भुजबळ सर मुख्य टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अनुभवी पंचांचं पॅनल ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी उपस्थित आहे. रमेश मिरगणे सर आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आबा चौधरी सर आहेत. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये युवराज पाटील सर आहे.
अनुभवी पंच नक्कीच या स्पर्धेसाठी कव्हर करतायत. तर आमचे स्कोरर मित्र अभि भालेराव यांचं देखील सुंदर कामकाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज आलाय गौरव आणि पहिलाच बॉल फटका फसलाय. कमलेश येतोय चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट. गौरव ठरतायत गोल्डन डकचे शिकार पहिल्याच बॉलवरती तंबूच्या आसऱ्याला. आधी पहिलाच प्रयत्न आहे पहिल्या पर्वामध्ये हा भैरवनाथ करंडक कुळे ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना पहिल्या क्रमांकाचं जर पारितोषिक आपण पाहिलं तर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मिलिंद भाऊ वाळंज यांच्या वतीने 1 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक. द्वितीय क्रमांकासाठी स्वर्गीय बबन भाऊ मराठे यांच्या स्मरणार्थ युवा उद्योजक अरुण भाऊ मराठे यांच्या माध्यमातून 70,000 रुपयांचं रोख पारितोषिक. नवीन फलंदाज मैदानात शैलेश दाखल झालेत. शैलेंद्र ऑन हॅट्रिक. किरण शिंदे यावेळेचा बॉल शपन होऊन खेळलाय. गॅप आहे तिकडे मोठा, होणार नाही धावेंचा तोटा. पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार 4 धावा. इट्स मुबिन रिमिक्स. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर माजी सरपंच नाणेगाव आणि संत तुकाराम साखर कारखाना संचालक सन्मान्य यशवंत भाऊ गायकवाड यांच्या वतीने 50,000 रुपयांचं रोख पारितोषिक. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फोर्स केलाय, गॅप मध्ये खेळलाय बॉलला, गॅप आहे तिकडे पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या मागे, सुंदर क्षेत्ररक्षण. आधी सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं जाईल. बॅकअपला श्याम येतोय वेगानं तिकडे, मात्र तोपर्यंत साज बाज ताज 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. 1 धाव नक्कीच आपल्या टीमसाठी वाचवली आहे क्षेत्ररक्षकानं. आणि तिकडे जर आपण पाहिलं पहिलं षटक संपलंय, 2 गडी बाद 16 धावा धावफलकावरती. विकेट जरी आल्या असल्या तरी तिकडे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण थांबताना पाहायला मिळत नाहीये. ही जमेची बाजू एपी स्पोर्ट माळुंगे संघासाठी. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर उमेश तानाजी पारखे यांच्या स्मरणार्थ अश्विनी हिरामन साठे यांच्याकडून 30,000 रुपयांचं रोख पारितोषिक. तर हरिभक्त पारायण गणेश महाराज साठे आणि हरिभक्त पारायण प्रसिद्ध गायनाचार्य तुषार महाराज साठे यांच्या वतीनं 20,000 रुपयांचं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक असलेली ही स्पर्धा आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर विजेत्या 5ही क्रमांकासाठी मानाचा करंडक, मॅन ऑफ द सिरीजसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचच्या प्रत्येक मॅचसाठी आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगळी संकल्पना नक्कीच त्या चषकांच्या माध्यमातून आहे. आणि हे सर्व चषक सौजन्य आपल्याला गणेश भाऊ तिकोने यांच्या स्मरणार्थ माऊली महाराज तिकोने यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. गणेश भाऊ तिकोने यांच्या स्मरणार्थ सार्थक भाऊ तिकोने यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य प्राप्त झालेलं आहे. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सन्मान्य प्रवीण भाऊ धनवे यांच्या माध्यमातून हे सुंदर मैदान आपल्याला सौजन्य झालंय. तर तंटामुक्ती अध्यक्ष कुळे सन्मान्य नथू भाऊ मालपुटे यांच्या माध्यमातून आपल्याला स्टंप व बॉल सौजन्य प्राप्त झाले. दरम्यानच्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट येईल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेंद्र होत आहेत बाद. धक्का क्रमांक 3 एपी स्पोर्ट माळुंगे संघाला. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शिवसेना नेते सन्मान्य अविनाश भाऊ बलकवडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी समालोचन सौजन्य प्राप्त झाले. माजी पंचायत समिती सदस्य भगवान भाऊ नागती आणि सॉफ्टवेअर इंजिनियर सन्मान्य प्रदीप भाऊ मालपुटे यांच्या माध्यमातून पंच सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण माऊली महाराज साठे यांच्या वतीनं देखील समालोचक सौजन्य प्राप्त झाले. तर उद्योजक आकाश भाऊ साठे आणि उद्योजक नवनाथ भाऊ साठे यांच्या वतीनं जल हेच जीवन या स्लोगनप्रमाणे पाणी सौजन्य आपल्याला प्राप्त झालेले आहे. सर्व बक्षिसदात्या मान्यवरांचा आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानामध्ये. पहिला सामना दुसऱ्या दिवसातील सुरू आहे. कुळवण संघ कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये असताना पाहायला मिळतोय. जरी दावा खर्च केले असल्या तरी टॉप ऑर्डर त्यांनी पूर्णपणे तंबूच्या दिशेला पाठवली आहे. ही त्यांच्यासाठी आतापर्यंत जमेची बाजू राहिली आहे. मात्र आता मिडल ऑर्डरमध्ये या खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल. पवन पाडाळे आहेत ओपनर, ॲज अ ओपनर खेळत आहेत. मात्र पहिलाच बॉल आपल्या वैयक्तिक खेळीचा ते फेस करतायत. यावेळेस नो बॉल, विकेटच्या बाहेर चेंडू टप्पा पडतोय. खरा बॉल, वेग वाढवण्याचा प्रयत्न, त्यावरती नियंत्रण राहिलं नाही. दिशा तिकडे भरकटली आणि पंचांनी मात्र दंडित केले. नो बॉल. एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. 18. उघडा डोळे, पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट.
बिगिट करायचा आहे. फ्रीटचा बॉल होता त्यामुळे नक्कीच तिकडे अटॅक करण्याचा प्रयत्न होणार होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. कोळवण क्रिकेट क्लब कोळवण संघ गोलंदाजी करत असताना यावेळीचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉलला बॅटच्या समोर होता, टप्प्यात दिलाय आणि पवन पाडाळने त्याचा कार्यक्रम केलाय. ठोकलाय खणखणीत षटकार. पाच षटकांच्या लढती आपण नक्कीच पाहतोय. प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ आणि त्या लीग फॉर्मॅट प्रमाणे मॅचेस खेळवत असताना नक्कीच प्रत्येक मॅच महत्त्वाची बनलेली असते. यावेळेचा बॉल पुन्हा त्या कट केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूला गिरट्या घालतोय. एक टप्प्यावरती तिकडे बॅकअपला आलेला क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा होईल. तोपर्यंत 2 धावा इकडे फलंदाजांना मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल 26. 2 षटकांचा खेळ संपलाय. थोडंसं कमबॅक इकडे कोळवण टीमचं, कारण 10 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. एक महत्त्वाची विकेट आलेली आहे. पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 26 धावा एपी स्पोर्ट माळुंगे संघाच्या धावफलकावरती. 3 गडी बाद झालेले आहेत. महत्त्वाचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर पवन पाडाळे आणि अमित पाडाळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज आहे. आणि या 2 फलंदाजांच्यावरती आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. या फलंदाजीची धुरा पूर्णपणे त्यांच्यावरती असणार आहे. पवन पाडाळे बराचसा अनुभव आहेत, चांगले खेळाडू देखील आहेत, ती क्षमता देखील आहे. धावफलक मोठ्या धावसंख्येपर्यंत कसा नेता येईल याची मात्र त्यांना कल्पना आहे. आज त्या माध्यमातून खेळ केला जाणार का हे पाहणं निर्णायक. पुढचं षटक श्याम. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा. रिव्हर्स केलाय बॉलला. मागच्या बाजूला येईल बॉल थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल येईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जात आहे. 27. श्याम वाघमारे कित्येक काळ मात्र या खेळाडूनं कोळवण संघाच्या गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावरती सांभाळलेली आहे. आज पुन्हा एकदा यावेळेचा बॉल फुल टॉस. खराब आहे बॉल आणि फुल टॉस वरती पवन पाडाळे ठरलेत बॉस. पाठवला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. Yes, 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 yes. टपली वाले, टपली बजा, टपली. जबरदस्त बॅटिंग. जरी 3 गडी बाद झाले असले तरी पवन पाडाळे यांची बॅट मात्र थांबायचं नाव घेत नाही आहे. डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय, फक्त षटकारांची भाषा त्यांच्या बॅट मधून. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेला फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. आदित्यने तो कॉल दिलाय. ट्रिपलाय झेल आणि पवन पाडाळे यांचा संपलाय खेळ. विकेट. 4था धक्का एपी स्पोर्ट माळुंगे संघाला. माझी उरकून टाकली शादी, काय सांगू मेरी बर्बादी, मेरे अंगा दी, काय सांगू मेरी बर्बादी, जबरदस्त कमबॅक इकडे श्याम वाघमारेचं. यावरच्या बॉलवरती फुलटॉस आला. तिकडे षटकार पवन पाडाळे यांनी खेळला. मात्र जसा पिचिंग बॉल केलेला आहे तसं समोरच्या दिशेला फोर्स करण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि क्षेत्ररक्षकानं मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आहे. महत्त्वाची विकेट घेतली आहे. जो फलंदाज काट्यासारखा रुतत होता आणि रक्तबंबाळ करत होता त्या फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आशिष लोखंडे. 33 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद झालेले आहेत. स्लोअर 1. गती परिवर्तन केले. ड्राईव्ह केले बॉलला. गॅप मध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक धावतायत, प्रयत्न करतायत. वाह, कमालीचं क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. समय सूचकता तिकडे खरं तर क्षेत्ररक्षक किरण शिंदे यांची पाहायला मिळते. कारण आता त्यांना जाणीव झाली होती हाताच्या साह्याने चेंडू अडवला जाऊ शकत नाही. शरीराचा वापर केला, पायाचा वापर केला. पायाच्या साह्याने तो बॉल अडवलाय आणि 2 महत्त्वपूर्ण धावा आपल्या टीमसाठी इकडे वाचवल्यात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेला चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे चेंडूच्या मागे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावफलक पुढे जाईल 1 धावेच्या साह्यानं 36 या अंकावरती. तिसऱ्या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी आहे. आतापर्यंत 10 धावा श्यामनं खर्च केल्यात.
मात्र या 10 धावा खर्च करत असताना एक महत्वाचा फलंदाज त्यानं बाद केलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉलला, शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती चेंडूला पाठमोरे होत आहेत. फेकी सुरेख येईल, मात्र एक धाव रोखू शकणार नाहीये. पुन्हा एकदा कोळवण टीमसाठी चांगलं षटक श्यामचं. 11 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद, 37 धावा एपी स्पोर्ट माळुंगे संघाच्या धावफलकावरती. दोन्ही संघ समसमान ताकदीचे आहेत आणि सुरुवात जर आपण पाहिली तर दोन्ही संघांसाठी चांगली आहे. तिकडे अनंता पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन माळुंगे संघाने जरी 37 धावा लावल्या असल्या तरी 3 षटकामध्ये 4 गडी बाद इकडे कोळवण टीमने देखील केलेले. टॉप ऑर्डर पूर्णपणे आता डगआउटमध्ये आहे. आता लोअर ऑर्डर किंवा मिडल ऑर्डरकडे हा सामना फलंदाजांच्या हातामध्ये आला आहे आणि आता फलंदाज कशा प्रकारची कामगिरी करणार, कारण 2 षटक आहे, 20-25 धाव्यांसाठी इकडे नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. कालच्या दिवसभरामध्ये आपण या मैदानामध्ये रेकॉर्ड होताना पाहिलेत. 5 षटकांमध्ये 75 धाव्यांचा चेस इकडे झालेला आहे. खरं तर क्रिकेटमध्ये विजयाची ग्वाही देणारा, विजयाची शाश्वती देणारा धावफलक कुठलाही ज्योतिषी आतापर्यंत वर्तवू शकलेला नाही आहे. किती धावा सेफ असतील हे सांगणं मुश्किल आहे, मात्र जास्तीत जास्त धावा घेण्यासाठी एपी स्पोर्ट माळुंगे संघाला प्रयत्न करावे लागेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक, स्पेलचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी सुमेध घावरे संघाचे कॅप्टन आहे. लॉफ्ट केलाय बॉलला, फटका फसलाय, चेंडू हवेत, श्याम येतोय चेंडूच्या खाली, ओहो हाताचं कमळ केलं, मात्र त्या कमळामध्ये चेंडू येऊ शकलेला नाहीये. झेल निसटलाय आणि तिकडे 2 धावा फलंदाजांना प्राप्त होत आहेत. या अगोदर देखील कालच्या दिवसभरामध्ये सुटलेले झेल तिकडे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी घातक राहिलेत. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये कातरी खडक संघाच्या स्वप्नील मालपोटेचा झेल सोडला रोशन जोरीनं आणि त्यानंतर स्वप्नील मालपोटेने केलेला खेळ आपण पाहिलाय. आधी झेल नव्हता सुटला तर ती पूर्ण स्पर्धा सुटली होती रोशनच्या हातामधून. आता इकडे झेल अमित पाडाळ यांचा सुटलाय, रिव्हर्स केलाय, फटका खेळलाय, आलटी पलटी आली, बॉलला केलाय सीमारेषेच्या बाहेर कलटी, पाठवला बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. या अगोदर देखील चर्चा केलेली आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्या वेळेस फलंदाजाला जीवनदान मिळालंय त्या वेळेस खरं तर इतिहास मैदानाच्या आतमध्ये घडलेला आहे आणि अमित पाडाळे जीवनदान मिळालंय, त्या जीवनदानानंतर एखादा विक्रम, एखादा इतिहास इकडे मैदानामध्ये घडवून दाखवणार का हे पाहणं नक्कीच निर्णायक आहे. सिंगल येईल दरम्यानच्या चेंडूवरती 44 धावा. अमित पाडाळे यांना माहिती आहे कुठे थांबायचं आणि कुठे अटॅक करायचा. त्याला जिंकायचं आहे, त्याला नक्कीच माहिती असतं कुठे थांबायला पाहिजे, कुठे अटॅक केला पाहिजे. अमित पाडाळे यांनी अगोदर चौकार खेळलाय, षटकार खेळलाय, त्यामुळे तिकडे थांबले. यावेळेचा बॉल फोर्स केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, अजून एक खणखणीत चौकार. आशिष लोखंडे त्यांनी देखील खरं तर करामत मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. या अगोदर देखील चांगले ड्राईव्ह आलेत. हा बॉल देखील ड्राईव्ह केला होता, ऑफ ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू पाठवला होता. यावेळेस फोर्स केलाय समोरच्या दिशेला, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. पाच षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळतं, विकेट जरी आल्या तरी फलंदाज अटॅक थांबवत नाही. यावेळेचा बॉल तिकडे बिग हिट करायचा होता, मात्र वेगानं आलाय बॅटवरती बॉल, बॅटची कडा पॉईंटच्या दिशेला तिकडे चेंडू निघालाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगलच्या साह्यानं धाव इकडे षटक क्रमांक 4 संपलंय. 18 धाव्यांचं महागडं षटक आलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावर.
55 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकाला सुरुवात. डेट ओव्हरचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक. ज्या षटकामध्ये गोलंदाजांचं मरण असतं असं म्हटलं जातं त्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि आदित्य शिंदेच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली आहे. ती पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. आशिषच्या बॅटमधून ती अटॅक केला. आशिषने देखील, अमित पाडळे देखील तिकडे आक्रमक राहिलेत. नॅचरल खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं आणि धावफलक उंचीवरती घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न इकडे यशस्वी होताना पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल फुल टॉस, कट केलाय बॉलला. बॅटची कडा घेऊन जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतायत. एक धाव आली, दुसरी धाव आली, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, कलेक्शन होऊ शकत नाही आहे आणि साज बाज ताज 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा येणं महत्त्वाचं होतं, कशाही पद्धतीने आल्या. अगदी बॅटची एज होती, त्यानंतर देखील 3 धावा इकडे फलंदाजांना प्राप्त होत आहेत. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. विकेट्स आल्यानंतर देखील ते आक्रमण नक्कीच थोडंसं अपेक्षित नसेल कदाचित कोळवण टीमला, मात्र फलंदाजांनी कारनामा केलाय. 7 मध्ये 13 अमित पाडळे यांच्या बॅटमधून तर 6 मध्ये 15 आशिष लोखंडे यांच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्रायकिंग याला पुन्हा एकदा आशिष. आखोटाप्याचा बॉल होता, स्लो रोल होता, गती परिवर्तन केलं होतं, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नामध्ये मात्र आशिष आपली विकेट सॅक्रिफाईस करतायत. फलंदाज बाद. जगामध्ये धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. आज ती हिंमत खरं तर इकडे फलंदाजांनी दाखवली. विकेट्स आल्या सुरुवातीच्या काळामध्ये तरी देखील त्यांनी तो स्वतःवरती विश्वास ठेवला आणि धावफलक आपण देखील पुढे घेऊन जाऊ शकतो हा संघ त्यांनी मनामध्ये बाळगलेला असताना 59 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. आदित्य मात्र या शेवटच्या षटकामध्ये कमालीचा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये फक्त 4 धावा. डेट ओव्हरच्या षटकामध्ये जिकडे आम्हाला फक्त चौकार षटकार अपेक्षित असतात, इकडे फुल टॉस होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झालाय. हा फटका खेळण्याची खरं तर गरज नव्हती असं म्हणेल, कारण फुल टॉस होता. अगदी सरळ बॅटने जरी चेंडू खेळला असता तरी सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकला असता, मात्र इकडे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. फलंदाजांनी तो रिव्ह्यू घेतलेला आहे. मुख्य पंचांनी फेअर डिलिव्हरी दिलेली आहे. आता तिसरे पंच काय निर्णय देणार हे आपल्याला पाहायचं आहे. टेक्नॉलॉजीचा वापर आपण करणार आहोत. क्रिक फ्लाइव स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीवरती नक्कीच ही स्पर्धा 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित आपण करतोय. रमेश मिरगणे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आबा चौधरी आहेत. तिसरे पंच युवराज पाटील सर. काय कळवणार हे नक्कीच पाहण्यासारखं असेल, कारण एक एक धाव एक एक चेंडू अतिशय महत्त्वाचा आहे आणि मुख्य पंचांचा निर्णय हा कायम राहील. बॉल येतोय डॉट. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन पाहायला मिळतंय आदित्यचं. आधी रिसचा वापर करत असताना चेंडू बाहेरच्या बाजूने काढले जात आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी झालाय. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत त्यानं. यावेळेस फुल टॉस, फुल टॉस. खराब बॉल होता, तिकडे फटका फसलाय. झेल तर मैदानाच्या आतमध्ये टिपला जाईल. तिकडे धाव्यांसाठी धावा धाव आहे. आता इकडे 2 धावा त्यांनी पळून पूर्ण केल्यात, मात्र पंचांचा कॉल आहे. बिमर आहे की फेर आहे? फेर असेल तर फलंदाज बाद दिला जाईल. जर नो बॉल असेल तर नो बॉलची 1 आणि धावून घेतलेल्या 2 अशा 3 धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत 59 धावा आहेत. जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकापासून आपल्याला पाहायला मिळाली. तिकडे चौकार आले पहिल्या 2 चेंडूवरती, त्यानंतर विकेट. नवीन फलंदाज आला, त्याने देखील अटॅक थांबवला नाही. हे या खरं तर डावाचं वैशिष्ट्य आतापर्यंत राहिलेलं आहे. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमकडून. या अगोदर देखील आपण चर्चा केलेली आहे, ग्रामीण क्रिकेट म्हणलं की एकाच गावातील 11 खेळाडू असतात, त्यांचं बॉन्डिंग चांगलं असतं. प्रत्येक बॉलवरती 100% देण्याचा प्रयत्न असतो. रखरखत्या उन्हामध्ये घाम गाळत असताना शेवटच्या बॉलपर्यंत हार न मानण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये पेटून भरलेली असते आणि तेच या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला एपी स्पोर्ट माळुंगे तर दुसऱ्या बाजूला कोळवण क्रिकेट क्लब कोळवण. आणि हा चेंडू खराब आहे. बिमर
आणि तिकडे 2 धाबा अशा 3 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील 62 धाबा धावफलकावर. आणि पुढचा चेंडू फ्रीचा आहे, त्यामुळे बिग हिट करण्यासाठी इकडे अमित पाडळे यांच्यासाठी अजून एक सुवर्ण संधी आहे. आयुष्यात जर तुम्हाला संधी मिळाली तर त्या गोष्टीचं सोनच करा. यावेळेचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे, झेल टिपला जाईल मात्र तिकडे पुन्हा एकदा फ्रीडच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावबाच्या स्वरूपानं फलंदाज अमित पाडळे होत आहेत बाद. आधी जर आपण पाहिलं तर फ्रीडच्या बॉलवरती फक्त 3 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. एक धावबाच्या स्वरूपानं जो मैदानाच्या आतमध्ये अमित पाडळे झालेला आहे, दुसरा ऑब्स्ट्रिक्टिंग द फील्ड, जर फलंदाजाने चेंडू हाताने हाताळला तर फ्रीडच्या बॉलवरती फलंदाज बाद होऊ शकतो. आणि तिसरा आहे डबल हिट, फ्रीडचा बॉल जर तुम्ही 2 वेळा बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला तर पंच तुम्हाला फ्रीडच्या बॉलवरती बाद देऊ शकतात. अशा फक्त 3 प्रकारे फलंदाजाला फ्रीडच्या बॉलवरती बाद दिलं जाऊ शकतं. त्यामध्ये अजून एक थोडंसं कन्फ्युजन आहे, रन आउट आणि स्टंपिंग. स्टंपिंग वरती फलंदाजाला बाद दिलं जाऊ शकत नाही फ्रीडच्या बॉलवरती. यावेळेचा बॉल विकेटच्या बाहेर, चेंडू टप्पा पडलाय, नो बॉल. पुन्हा एकदा खरा बॉल, चांगलं षटक हाताळत असताना आदित्य थोडासा नियंत्रण भरकटणारा मारा आता मात्र त्याचं पाहायला मिळतोय. या अगोदर देखील एक बिमर आलाय, आता पुन्हा एकदा चेंडू दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटच्या बाहेर टप्पा पडलाय, नो बॉल. फ्रीडचा बॉल अलॉंग द कार्पेट, फटका खेळलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक येत आहेत, लहू मिड विकेटमध्ये सिंगल आली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल, फेकी अस्ताव्यस्त आहे आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबादच्या स्वरूपानं बाद होईल. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय, 66 धावा, 6 गडी बाद. एपी स्पोर्ट बाळुंगे संघानं धावफलकावरती लावल्यात आणि 30 चेंडूमध्ये 67 धाव्यांचं आव्हान कोळवण क्रिकेट क्लब कोळवण संघाला विजयासाठी. इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. रायझिंग स्टार पिरगुट आणि अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉससाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चला एपी स्पोर्ट माळुंगे टीम या मित्रांनो लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला रायझिंग स्टार पिरगुट टीम कॅप्टन आणि अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा दोन्ही टीमचे कॅप्टन चला लगेच टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस आपण संपन्न करतोय. पहिली मॅच सुरू आहे, पहिला डाव संपलेला आहे. 66 धावा पहिली फलंदाजी करत असताना एपी स्पोर्ट माळुंगे संघानं धावफलकावरती लावल्यात. 67 धाव्यांचं आव्हान कोळवण क्रिकेट क्लब कोळवण या टीमच्या समोर आहे. कालच्या दिवसभरामध्ये पहिली मॅच अशाच प्रकारे रंगताना आपण पाहिली. तिकडे 68 धाव्यांचा रनचेस पहिल्या मॅचमध्ये अशाच प्रकारचा धावफलक होता. जवळपास 68 धावा तिकडे चेज झालेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच या धावा देखील चेज केल्या जाऊ शकतात आणि अलीकडच्या काळामध्ये आत्मविश्वास असेल तिकडे कोळवण क्रिकेट क्लब कोळवण संघाच्या फलंदाजांना, कारण अलीकडे झालेल्या कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर चषक या स्पर्धे मात्र उपविजेतेपद
पटकावणारा कोळवण क्रिकेट क्लब कोळवण संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी उतरतोय. सलामाची आक्रमक घातक जोडी लहू गायतडकर बड्डे बॉय, तर दुसऱ्या बाजूला कमलेश पवार. नक्कीच जर आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये तो थोडा दुखापती आहे, मात्र तरी देखील जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे, जी मेहनत आहे ती सोडायला तो तयार नाही आहे. दुखापत जरी असली तरी तो दुखापतीसोबत मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहिलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा ती जबाबदारी आहे मोठ्या धावा बनवण्याची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचे कामकाज करणार हे पाहणं नक्कीच निर्णायक असणार आहे या मॅचमध्ये, कारण दोन फलंदाज अतिशय महत्त्वाचे आहे. या दोन फलंदाजांना बाद करण्यामध्ये जर यश आलं एपी स्पोर्ट माळुंगे संघाला लवकरात लवकर, तर मॅचमध्ये मजबूत मगड निर्माण करू शकतात. त्यामुळे महत्त्वाचे फलंदाज आहे, महत्त्वाच्या मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अमित पाडाळे सज्ज होत आहेत, तर ऑन स्ट्रायकिंग एंडला कमलेश पवार, नॉन स्ट्रायकिंग एंडला लहू गायतडकर. रायझिंग स्टार पिनगुड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि सांगितले आम्ही क्षेत्ररक्षण करू. पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स आणि पहिला बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. शेंदराचा भारी टिळा, शेंदराचा भारी टिळा, माती माळगळा, ऐका याच प्रकारच्या सुरुवातीसाठी आणि याच प्रकारच्या फटक्यांसाठी खरं तर कमलेश पवारची ओळख आहे. स्वीपचे रिव्हर्स स्वीपचे फटके बरेचसे त्याच्या बॅटमधून येत असतात. ट्रेडमार्क फटका खेळ आहे आणि त्यावरती चौकार आलाय. खरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्यासाठी तिकडे तयारी केली होती, मात्र दूरवरती ठेवलाय बॉल, पंचांनी वाईड खेळवलाय. डाव्या बाहेरचा बऱ्याचशा बाहेरचा बॉल आहे आणि स्लोअर वन करण्याचा प्रयत्न फसला होता. हा चेंडू खराब आला होता, मात्र दूर राहिला फलंदाजापासून, आणि तर या बॉलवरती देखील आपल्याला बिग हिटच येताना पाहायला मिळाला असता. अतिरिक्त धाव येईल, धावफलक पुढे जाते 5. चांगली सुरुवात, आत्मविश्वासाने इकडे सुरुवात आहे. आणि आता रिव्हर्स स्वीपसाठी मात्र इकडे डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सजवला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. एक क्षेत्ररक्षक डीप विडेकमध्ये आणि एक क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये आहे. बाकीचे क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल फुल टॉस, लॉफ्ट केलाय बॉलला आडव्या बॅटनं, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावले तिकडे चेंडूच्या मागे, मात्र मागे धावत असताना हा झेल सोपा नव्हता. दूर राहिलेत बॉलपासून आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. बरीचशी उंची चेंडूनं प्राप्त केली होती, अंदाज घेऊ शकलेले नाही आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील. 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते 7. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो सत्ता. कोणाची सत्ता या मॅच वरती येणार हे पाहणं नक्कीच निर्णायक असेल पुढील काळात. कमलेश पवार पुन्हा एकदा ऑन स्ट्रायकिंग एंडला. यावेळी स्लोअर वन समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अभिषेक लोखंडे येत आहेत चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल आणि मोठा मासा लागतोय गळाला. बडी मछली जाल में कमलेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट आली आहे. कमलेश पवार सलामीवीराला इकडे धारातीर्थी पाडण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज अमित पाडाळे यांना व्हेरिएशन आपण दरवेळेस चर्चा करत असतो, वेगवान गोलंदाज होणं तितकं सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला फक्त गोलंदाजीमध्ये वेग असून जमत नाही, ते व्हेरिएशन देखील असणं गरजेचं असतं. ते व्हेरिएशन अमित पाडाळे यांनी दाखवले. बरेचसे स्लोअर वन हाताळलेत, ऑफ कटर लेग कटरचा मारा केलाय मैदानात. यावेळेस वेग दाखवला, यावेळेस प्रचंड वेग, भन्नाट वेग, लॉक केलं इकडे फटक्याला. परफेक्ट ब्लॉक होलचा मारा आणि बॉल येतोय डॉट. प्रत्येक डॉट बॉल तो नक्कीच उत्साह आणि जल्लोष वाढवणारा आहे एपी स्पोर्ट माळुंगे टीमसाठी, कारण ते स्वप्न पाहिलेलं आहे. या मानाच्या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्याचा मान आम्हाला देखील मिळवायचा आहे. त्या हेतूने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संघ उतरलाय एपी स्पोर्ट माळुंगे संघ. दुसऱ्या बाजूला तीच कामगिरी करण्यासाठी कोळवण क्रिकेट क्लब कोळवण संघ देखील सज्ज झालेला आहे. मात्र या 67 धाव्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी निराशजनक.
यावेळी स्लोअर वन, वेळ होता, बराचसा वेळ होता, बॅकफुटला गेले, बॉडी वेट मागच्या पायावरती ट्रान्सफर केलंय आणि तिकडे जर आपण पाहिलं पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. कमालीचे क्षेत्ररक्षण, जबरदस्त एफर्ट्स आणि जर आपण पाहिलं तर नक्कीच धावा तिकडे आपल्या टीमसाठी वाचवलेल्या आहेत. सीमारेषेच्या अगदी जवळ उंच हवेमध्ये मागे धावत जात असताना उंच उडी घेतली आणि चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये पाठवलंय. 2 धावा मयूर यांनी आपल्या टीमसाठी नक्कीच तिकडे वाचवलेल्या आहेत. मात्र तोपर्यंत 2 धावा फलंदाज देखील प्राप्त करतील. 9 धावफलकावरती धावा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. मागच्या बाजूला बॉल निघालाय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. सिंगल तर येईल आणि सिंगलच्या साह्यानं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 10 धावा धावफलकावरती. भैरवनाथ करंडक कोळे या स्पर्धेचा थरार. पहिल्या पर्वामध्ये एक जबरदस्त दर्जाचं आयोजन त्या आयोजकांनी पहिलाच प्रयत्न केलाय. मात्र आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारची कसर इकडे सोडलेली नाही आहे. जे जे खेळाडूंसाठी हवंय, जे जे प्रेक्षकांसाठी हवंय ते इकडे आयोजकांनी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम आयोजकांनी नक्कीच केलेलं आहे. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि मुळशी तालुका म्हणलं तर पुणे जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी आहे. बऱ्याचशा स्पर्धा गाववाईच्या नक्कीच या तालुक्यामध्ये होत असतात. जेवढ्या स्पर्धा या तालुक्यामध्ये होतात गाववाईच्या तेवढ्या स्पर्धा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याच तालुक्यामध्ये होत नाही. ही एक वेगळी ओळख नक्कीच मुळशी तालुक्याची नव्याने आपल्याला होते. आणि ग्रामीण क्रिकेट किंवा टेनिस बॉल क्रिकेट देखील आता खेळाडूंसाठी पुरेपूर देत आहे. ISPL सारखी मोठी स्पर्धा असेल किंवा आता नव्यानेच टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन भारत देशासाठी या असोसिएशनची निर्मिती होते. जसं BCCI लेदर बॉल क्रिकेटसाठी आहे, इंटरनॅशनल क्रिकेटसाठी आहे, तसंच आता टेनिस बॉल क्रिकेटसाठी देखील एक नियामक मंडळाची स्थापना केली गेलेली आहे. त्या अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंना देखील एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच असोसिएशनच्या आणि त्या नियामक मंडळाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे टेनिस क्रिकेटसाठी आणि टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी देखील आता सुगीचे दिवस आलेले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 11 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती अभिषेक. ऑन स्ट्रायकिंग एंडला तिकडे जर आपण पाहिलं तर लहू आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, त्यांचा जन्मदिवस. पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतोय. मात्र हा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी एक कमालीची खेळी त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. टायमिंग करू शकले नाहीत. फाईन लेगच्या दिशेने बॉल निघालाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला पाठमोरे होत आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. सिंगलच्या साह्यानं धावफलक पुढे जाते. 12 धावा धावफलकावरती. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये शांत थांबून आता जमणार नाही, कारण जो रिक्वायर्ड रन रेट आहे, आस्किंग रन रेट आहे, तो जवळपास 16 धावेंपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये 2 बिग हिट तुम्हाला इथून पुढे गरजेचे असणार आहे. ही ताकद आहे आदित्यमध्ये. मिस्टर 360 म्हणून नक्कीच आदित्यला ओळखलं जातं. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लोअरवर गोलंदाजी आहे. फसवे गोलंदाजी नक्कीच तिकडे अभिषेक लोखंडेची आहे आणि फलंदाजांना बॉल रीड करण्यामध्ये कुठेतरी अडसर येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय, कारण या 4 बॉलमध्ये बॅटच्या माध्यमातून फक्त 1 धाव अभिषेक लोखंडेने खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा ऑन द राईजचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. टप्पा पडला बॉल. वळण घेतलंय बॉलनं. बाहेरच्या दिशेला निघालाय. दिशा बदलली आहे आणि बॉल येतोय डॉट. कमालीचं षटक. काय षटक मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. अभिषेक लोखंडे फलंदाजी करत असताना थोडीशी कसर निर्माण झाली. मोठी इनिंग खेळू शकले नाही, मात्र ती निर्माण झालेली कसर इकडे गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्ण करायची असा निर्धार मनामध्ये केलाय आणि जबरदस्त षटक हाताळले. फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन आलेले आहे. कोळवण क्रिकेट क्लब कोळवण संघाची धाव संख्या 1 गडी बाद 13 धावा. 18 चेंडूमध्ये आता 18 धाव्यांच्या सरासरीनं 54 धाव्यांची विजयासाठी गरज आहे. मॅच मध्ये रंगत यायची असेल तर इकडे बिग हिट्स हे षटक महत्त्वाचं असणार आहे. 15 ते 20 धाव्यांसाठी नक्कीच प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना आणि ते एक जर षटक आलं तर कमबॅक इकडे कोळवण संघाचं देखील मॅच मध्ये होईल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे.
चला वेळ वाचवायचा आहे टीम. लव गायतडकरची ताकद आहे, आदित्य शिंदेची ताकद आहे, मोठे फटके खेळण्याची, बिग हिट करण्याची, आपल्या अंगावरती सामना घेण्याची ती ताकद आहे, ती क्षमता आहे. आज मात्र त्या क्षमतेला न्याय मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल. क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्ही मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आता तेच करून दाखवावं लागेल आदित्यला. थोडासा संघर्ष. गोलंदाज ट्रॅक वरती महेंद्र गोलांडे. पहिला बॉल फुल टॉस, चेंडू हवेत, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली, झेल सुटलाय. झेल सुटलेला आहे. पोचले होते चेंडू पर्यंत, झेल होणं अपेक्षित होतं, मात्र झेल सुटतोय. जीवनदान आदित्य शिंदेला आहे. ज्या चुका कोळवण संघाने केल्या ती चुकी इकडे होती आणि आता मात्र ऑन स्ट्रायकिंग एंडला लहू गायतडकर आहे. आज मैदानाच्या आतमध्ये वेगळा कारनामा करून दाखवावा लागेल जर संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर. फुलटॉस बॉल, आडव्या बॅटनं फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं अमित पाडाळे. कमालीचं क्षेत्ररक्षण, फिक्की सुद्धा त्वरित पाहायला मिळेल, सिंगल येईल. आणि आता जर आपण पाहिलं कोळवण टीमसाठी एकेरी दुहेरी धावा या डोकेदुखी ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूने जमेची बाजू राहतील एपी स्पोर्ट माळुंगे संघासाठी. बिग हिट करायचे, बिग हिट करायचे, मस्ट निडेड बिग हिट आता इकडे गरजेचं आहे. आकुटाप्याचा बॉल, फोर्स केले, बॉलला कट केले, स्क्वेअर कटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आशिष वेगाने चेंडूवरती येत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण. आज तो नक्कीच बॉडी लँग्वेज आपल्याला प्रत्येक क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळेल. जीवाच्या आकांतानं चेंडूपर्यंत धावतायत, जीवाची पर्वा न करता. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये जीवाची बाजी लावत असताना कमालीचं क्षेत्ररक्षण करतायत आणि एक एक धाव जी महत्वाची आहे ती वाचवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेचा बॉल स्लोअर वन, गती परिवर्तन केलंय बॉलला आणि जर आपण पाहिलं तर वाईड बॉल पंचांनी खेळवलाय. आता ही अपील नक्कीच तो वाईड वाचवण्यासाठी केली का असा देखील प्रश्न आहे, कारण डाव्या एसटीच्या बऱ्याचशा बाहेरचा बॉल. इकडे पंचांच्या निर्णयावरती थोडेसे नाराज आहेत, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. बरेच वर्ष ॲज अ पंच म्हणून रमेश मिरगणे सरांनी देखील काळ घालवलेला आहे. एक चांगले खेळाडू देखील टेनिस बॉल क्रिकेटचे ते राहिलेले आहेत. त्यांनी दिलेला निर्णय हा अचूकच असेल ही शाश्वती नक्कीच इकडे आम्हाला देखील आहे. 17 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट येतोय बॉल. 9 बॉलमध्ये 6 धावा आदित्यच्या बॅटमधून, तर 4 मध्ये 2 लहू गायतडकर यांच्या बॅटमधून आल्यात. आता मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा संघर्ष सुरू ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत मोठा संघर्ष होत नाही तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये, घरामध्ये आणि स्वतःच्या मनामध्ये मोठा मान मिळत नाही. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तसंच आहे. जोपर्यंत मोठा संघर्ष होणार नाही तोपर्यंत खेळाडू म्हणून तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये मान मिळणार नाही. संघर्ष होणं गरजेचं आहे, मात्र इकडे संघर्षाला कुठेतरी यश येताना पाहायला मिळत नाही आहे. गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. या अगोदरच्या षटकामध्ये अभिषेकनं फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि या षटकामध्ये महेंद्र गोलांडे 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे, उलटा खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकणार नाही. पुन्हा एकदा बॉल येईल डॉट आणि षटक तिसरं संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. 12 मध्ये 49 धाव्यांची गरज कोळवण संघाला विजयासाठी आहे. आता म्हणजे 25-25 धावा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला घेणं गरजेचं राहणार. सामना कुठेतरी कोळवण टीमसाठी फसलेला आहे असंच आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र पराभवाचं अंतर तुम्हाला कमी करावं लागेल, कारण रन रेट आजच्या या लीग फॉर्मॅटमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. काल रन रेटच्या आधारावरती खरं तर आपल्याला संघ क्वालिफाय होताना देखील पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे इकडे तेच करावं लागेल. पराभवाचं अंतर तुम्हाला कमी करावं लागेल. पराभवाची देखील इतिहासात नोंद केली जाऊ शकते, मात्र तुमच्या संघर्षामध्ये तेवढा दम असला पाहिजे. तर त्या प्रकारचा संघर्ष इकडे केला जाणार का? 12 मध्ये 49 धाव्यांची गरज. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज अभिषेक लोखंडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चला वेळ वाचवायचा आहे. टीम एपी स्पोर्ट माळुंगे. वेळेचं बंधन आहे मित्रांनो आपल्याला. क्वार्टर फायनलच्या लढती आजच आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुढच्या षटकाला सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट. अभिषेक तयार. पहिला बॉल वेगानं
फोर्स केलाय बॉल समोरच्या दिशेला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली आणि झेल टिपला जाईल. विकेटचं होतंय पतन. मोठा धक्का लागतोय कुळवण संघाला. लवगाय तडकर बाद. मोठी विकेट पहिल्याच बॉलवरती अभिषेकने प्राप्त केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल सुरेख. कोण टीम बॅटरचं नाव कळवा. हिमांशू. उलटाच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाहीये. आधी पहिल्या बॉलवरती जो चौकार आलेला आहे त्यानंतर मात्र एखादाही बिग हिट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाही. एकेरी दुहेरी धाव्यांच्या साहाय्यानं हा धावफलक पुढे घेऊन जाताना आपल्याला कोळवण संघाचे खेळाडू पाहायला मिळाले आणि आता मात्र ते पराभवाच्या दिशेने वाटचाल करतायत. यावेळेस मात्र रिव्हर्स सक्सेसफुल झालाय. पाठवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एका टप्प्यावरती येतोय चौकार. 4 धावा. तेवीस धावा धावफलकावरती. सामना जर आपण पाहिला तर नक्कीच एपी स्पोर्ट बाळुंगे टीमच्या बाजूने झुकलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. तर डॉट बॉल. मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. आदित्य शिंदेला 12 मध्ये 10 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. 23 धावा धावफलकावरती असताना शेवटच्या 7 बॉलमध्ये विजयासाठी 44 धाव्यांची गरज आहे. यावेळेचा बॉल स्लॉक स्वीप. जबरदस्त स्ट्रोक. घुटना टेक और षटकार देख. पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आदित्यच्या बॅटमधून चौकार षटकार येऊ लागलेत. मात्र आता या फटक्यांसाठी उशीर झालाय अशी स्थिती नक्कीच स्कोर कार्डवरती आहे. कारण शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये विजयासाठी 38 धाव्यांची गरज. शेवट गोल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल कोळवण टीमच्या माध्यमातून. या मॅचमध्ये विजय तर आता प्राप्त करू शकत नाही. मात्र ते पराभवाचं अंतर किती कमी केलं जाणार हे पाहणं नक्कीच निर्णायक असणार आहे. सर बॉलरचं नाव कळवा. विराज. यावेळेचा पहिलाच बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा आहे. वाईट बॉल पंचांनी कळवलाय. स्वराज रायकर गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. त्यांच्यासाठी आता फक्त नियंत्रित मारा करणं गरजेचं आहे. कारण 6 बॉलवरती 6 षटकार जरी खेळले तरी सामना इकडे विजयी होऊ शकत नाही. कोळवण क्रिकेट क्लब कोळवण. बॅटच्या समोर दिलाय. खोदून काढलाय बॉलला समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार नाही कारण आदित्य ज्याच्या बॅटमधून आता धावा येऊ लागलेल्या आहेत त्याला स्ट्राईक स्वतःकडे जास्त ठेवणं गरजेचं आहे आणि तेच केले. त्या प्रयत्नामध्ये सिंगल येईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते. 31. अजूनही विजयासाठी 5 मध्ये 36 ची गरज.
उडवलाय बॉल, उंच हवेमध्ये चेंडू आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अभिषेक लोखंडे येत आहे चेंडूच्या खाली. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली, चांगला झेल टिपलाय आणि विकेट. आदित्य शिंदे बाद. पहिली फलंदाजी करत असताना वर्चस्व निर्माण केलं, चांगली फलंदाजी केली. विकेट जरी गेल्या तरी प्रत्येक फलंदाजाने तो अटॅक मैदानाच्या आतमध्ये केला. तर त्यानंतर गोलंदाजी करत असताना देखील गोलंदाजांनी अचूक लाईनवरती मारा केला. विकेट सातत्याने येत गेल्या कोवण टीमच्या. त्यामुळे नक्कीच एपी स्पोर्ट माळुंगे संघानं अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन करत असताना एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. क्षेत्ररक्षणामधलं योगदान देखील विसरून आपल्याला जमणार नाही. एका धावेसाठी त्यांनी फलंदाजांना संघर्ष करावा लावलाय आणि याचमुळे नक्कीच विजयाचे प्रबळ दावेदार ते या मॅचमध्ये आहेत. नवीन फलंदाज श्याम. आकुटप्प्याचा बॉल फोर्स केलाय समोरच्या दिशेला. गॅपमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र खिलाडी के मस्तक पर दस्तक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार 4 धावा. Yes, yes. सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं. मंगळीचे पुढचा बॉल. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा पूल करण्याचा प्रयत्न होतोय. स्लोअर 1 वेगानं बॅट फिरवली, बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. श्यामचा मात्र बॅटवरती चेंडू येऊ शकलेला नाहीये. बॉल येतोय डॉट. 35 धावा धावफलकावरती. मोठा पराभव आहे इकडे कोळवण टीमसाठी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फोर्स केलाय बॉलला. बॅक टू द बॉलर फटका खेळाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. थेट यष्ट्यांचा वेध घेण्याची तिकडे गरज होती, ते होऊ शकले नाहीये. आणि एक रिस्की सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. शेवटचा बॉल बाकी आहे, विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. सिंगल आली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. श्याम वेगाने आलाय दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा पळून पूर्ण केला जाईल. सामना संपलाय आणि एक मोठा विजय प्राप्त केलाय. 28 धावेंनी एपी स्पोर्ट माळुंगे संघाने या सामन्यावरती आपल्या नावाची मोहर लावलेली आहे. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. एका षटकामध्ये 10 धावा खर्च करत 1 गडी बाद करणारे आणि 10 चेंडूमध्ये 16 धावा बनवणारे अमित पाडाळे ठरलेत या मॅचचे हिरो, विजयाचे शिल्पकार. चला अमित, विनंती आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. विजयी संघाचं अभिनंदन, तर पराभूत संघाला पुढच्या सामन्यांसाठी शुभेच्छा. चला रायझिंग स्टार पिरगुड टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.